दरम्यान राज्याचे अन्नपुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने आता संदर्भ आलेला होता वक्तव्याचा ते सांगत असतानाच त्यांनी आधीच चापट मारली आणि त्यानंतर हे घडलं असं सांगितलं। त्यावरून संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी टीका केली आहे। नेमकं ते काय म्हणाले त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी। मला सांगा, तुम्ही ऐकलं असेल महंत नामदेव शास्त्री यांनी आपल्या प्रकरणाचा उल्लेख करून म्हटलं होतं की चापट मारली आणि वाद झाला आणि त्यानंतर त्याचा प्रत्यय असा झाला। यावर तुम्हाला काय वाटतं? आता मी तेच वाक्य परत तुम्हाला बोलतो। त्या आरोपींनी ज्या चापट मारली, म्हणजे त्या आरोपीला जे चापट मारल्याचा आरोप केला, ठीक आहे, चापट मारली असं आपण गृहीत धरू। त्यांनी काय केलं पुढं? एका निष्पाप माणसाचा खून केला। मग त्या आरोपी हे कोणी बघितलंय का आतापर्यंत की त्या चापट मारलेल्या आरोपीवर किती गुन्हे आहेत? 3, 4, 5, 10, 22 पर्यंत हायेस्ट गुन्हे आहेत त्या लोकांवर। त्यांनी एका चापटीचा मोबदला म्हणून त्यांनी भावाचा खून केला। आम्ही 10 चापटा मारून घेतले असते आम्हाला, जे आम्हाला असे जे म्हणजे वाटत होतं आम्हाला, म्हणजे वाटलं असतं आम्हाला की हे मारणार आहेत, तर आम्ही म्हणलं असतं 10 चापटा मारा आम्हाला एका बदल्यात। पण आम्ही तसं न करता आम्ही विश्वास ठेवला त्यांच्यावर। पोलीस प्रशासनाला बोलवलं, त्यांना घेऊन जायला सांगितलं आणि ते जर म्हणतायत की एका चापटीच्या त्यांना म्हणजे त्यांचं मानसिकता नाही राहिली, तर आज आमची मानसिकता काय असेल हे सगळं समाज बघतोय, तुम्ही सगळे बघतात। तर त्याचं पण उत्तर कोणीतरी दिलं पाहिजे की आमची मानसिकता काय असेल। पण आता आमची मानसिकता काय असेल म्हणजे आम्हाला विश्वास आहे राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्यावर। त्यांनी दिलेले शब्द आहेत की आरोपींना फाशी होणार आणि आम्ही त्याच मार्गाने न्याय घेणार आहे। आमची मानसिकता ही आहे। अच्छा, हे बोलत असताना महंत नामदेव शास्त्री यांनी जातीय संघर्षातून हे पुढे वाढत आहे आणि यात धनंजय मुंडे दोषी नाही आहेत आणि अगदी खंडणी करून गुन्हा करावा अशा प्रकारचे धनंजय मुंडे नाही आहेत असं सुद्धा म्हणाले। जे आरोपी आहेत त्यांच्यावर खंडणीचे गुन्हे आहेत, रेकॉर्डिंग आहे, CCTV फुटेज आहेत आणि राहिला विषय की म्हणजे ह्याचा संबंधीचा मारहाणीचा, तर एक चापटच्या बदल्यामध्ये तुम्ही जर खून करायची मानसिकता तुमची आहे, तर तुमची काय मानसिकता आहे समाजाच्या? तुम्ही समाजाचं काही देणं लागत नाहीत हे तर स्पष्ट झालं याच्यातून। पण अत्यंत चुकीच्या पद्धतीनं अशी जर मानसिकता कोणी केली तर दिवसा मुडदे पडतील, चालू होईल। पण ही मीडिया ट्रायल होते, अगदी जातीय सलोखा राखायचा असेल तर संत महंत जसे विचार करतात आणि लोकात जाऊन काम करतात तसं मीडियानं पण केलं पाहिजे असं अपेक्षा सुद्धा त्यांनी व्यक्त केली। जातीचा विषय पहिल्या 10-15 दिवसामध्ये क्लिअर केलेला आहे देशमुख कुटुंबियांना। परत 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 तीच गोष्ट जर मी बोलत राहिलो तर मला पण काहीतरी वाटेल की तेच का बोलतोय मी। जातीचा विषय काहीच नाही। 18 पगड जातीतील लोक या न्यायाच्या भूमिकेत आहेत, लोकप्रतिनिधी न्यायाच्या भूमिकेत आहेत, सर्व समाज न्यायाच्या भूमिकेत आहे। आणि जर असं कुठंतरी वाटत असेल जातीचं, तर मी त्याचे 100 पुरावे देतो की जातीचा इथं काही विषय नाही। इथं ह्या विकृती आहेत आणि विकृतीने